कचरे घाटामध्ये रात्री दरड कोसळली ही घटना आहे मध्यरात्रीची। यामुळं ह्या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत, ह्यांच्या देखील गाड्या अडकून पडलेल्या आहेत। तर दुसरीकडं ह्या बसेस पाहू शकतो आपण की ह्या सुद्धा लाईन्समध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही आता गाड्यांची गर्दी आहे ही या मार्गावर वाढायला लागलेली आहे। कारण कुठे पुढे जायचं म्हटलं तर याच मार्गानं जावं लागतं। मुंबई गोवा महामार्ग आहे, हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि इथं ह्या सगळ्या अवजड वाहनांसह टुरिस्ट लोकांच्या गाड्यांसह इथं एस टी बसेसची सुद्धा लोक आहेत ही अडकून पडलेली आहेत आणि काही तासांपासून ही परिस्थितीशी कायम आहे। मी बातचीत करायचा प्रयत्न करतोय। कधीपासून तुम्ही अडखळला, कधीपासून? रोहा कोल्हापूरमधून आलो, कोल्हापूरपासून आलो मी इथे। संध्याकाळी बसलो रात्री 7 वाजता आणि इथं 2 वाजल्यापासून इथं बसलो, वाटच नाही थोडं मोठं बोला। 2 वाजल्यापासून आम्ही इथं बसलो, कोल्हापूरहून 7 वाजता सुटलो तिथून। 2 वाजल्यापासून इथं वाट पण नाही, काय नाही, तसंच बसलो। आम्ही इंदापूरला जाणार आहे, तळ्याला। मग काय खाल्लं का सकाळपासून? नाही हो, काय पण नाही, तसंच बसले बघा। पाणी पण नाही मिळालं, काय नाही। आपण पाहू शकतोय की इथं असणारी जे प्रवासी आहेत, रखडलेले प्रवासी आहेत, यांना इथं खाण्याची व्यवस्था नाही आहे। काही महिला आहेत ह्या बसमध्ये अजूनही आहेत आणि अशी ही परिस्थिती आहे। आपल्यासोबत अजूनही काही लोक आहेत इथं इष्टीनं प्रवास करणारी। किती वाजता बाळ आली तू इथे? मी रात्री झोपेतच होतो, अचानक बस बंद पडले, कळलंच नाही। सकाळी बघितलं तर सकाळपासून आम्ही इथंच थांबलेलो आहे। सकाळी म्हणजे रात्री 2 वाजल्यापासून ते सकाळी आता किती 10 वाजलेच वाटतं, इथेच आहोत, अडकलेलो आहोत। नाही तर खाण्याची व्यवस्था काय, कसं काय? हॉटेल्स आहेत, त्यांनी सोय केली आहे बऱ्यापैकी व्यवस्थित, त्यांच्याकडे आहे खाणं। बरेचसे जण तिथे जातात, 2 साईडला, त्या साईडला, ह्या साईडला। कुठून आला होता तुझा? आम्ही आता कोल्हापूरहून आलोय, महाडला निघालोय। तर रात्री 2 वाजल्यापासून आम्ही इथंच आहे। पहिले जेव्हा बस ड्रायव्हरने जेव्हा बघितलं होतं, त्यांनी बस लावून ठेवली होती साईडला की पास क्लिअर झाल्यानंतर पास करू बस, पण अजून काही क्लिअर झालं नाही, खूप वेळ लागेल असं दिसतंय, संध्याकाळपर्यंत होणार। खूप वेळ लागणार आहे हे सगळा मलबा काढण्यासाठी, कारण पावसाचा जोर देखील कायम आहे। मात्र वाहनांच्या रांगा आहेत ह्या दूरपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथं असलेले एस टीमध्ये असलेल्या ज्या महिला आहेत काही, यांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसते। खाण्याचे वांदे त्यांचे झालेले आहेत आणि पाणीसुद्धा मिळत नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।